किटी, एक नवीनच प्रॉब्लेम उद्भवलाय. काय? अगं, मालविका आली होती इथे, म्हणजे आमच्या घरी, आणि अश्विनीला ती भेटली. आत्ताच्या आत्ता मालविकाला भेटण्याचा प्रयत्न करते. आता या कंडिशन मध्ये दादाला हे सगळं काही कळणं योग्य नाहीये. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त आशूला सांभाळा प्लीज. थँक्स किटी. हॅलो मीरा, अगं फ्री आहेस का? हॅलो. सब फालतूपणा करतेस काय? मी बघतो ना तुझं काय करायचं ते. कुठे अश्विनी, कुठे आहे? घरच्यांपासून सरोगसी लपवण्याचा तिचा निर्णय तिला चांगलाच महागात पडलाय. आणि या सगळ्यात वाईट काय असतं माहिती? इमोशनल आउटबर्स्ट. गेल्या आठवड्याभरात साधा एक सीन सुद्धा शूट केला नाहीये पलाशने. गेल्या आठवड्याभरातल्या सगळ्या डेट्स कॅन्सल केल्या, त्यामुळे सगळ्या प्रोड्युसर्सचे रागाचे कॉल्स मला येतात. पण किटी, अगं हे बघा, डॉक्टर मीरा हे माझं प्रोफेशन आहे, माझी नोकरी आहे. मी खोटं बोलूच शकत नाही. हे सगळं काही खरं आहे. कोणी लहान नसतं, कोणी मोठं नसतं. महत्वाची असते ती वेळ, परिस्थिती आणि तुमचा प्रामाणिकपणा. आपण आभार मानू प्रधानांचे, हमी देऊ त्यांना. त्यांचे पैसे लवकरात लवकर परत करू. आपण दोघंही जाऊन येऊया त्यांच्या घरी. किटी तर म्हणत होती की गेल्या काही दिवसात तू शूटिंगला गेलाच नाहीयेस. फोन होता तिचा. त्या आशू आणि शुभूचं असं एक वेगळं जग निर्माण झालं. शुभूच्या आयुष्यात तर आता मला काही स्थानच उरलेलं नाही. ती जागा घेतली ती फक्त आशूच्या प्रॉब्लेम्सने. दिवसभर तर तो ऑफिसमध्ये आशू बरोबरच असतो, आणि घरी आल्यावर सुद्धा बेडरूम मध्ये आशूच्याच प्रॉब्लेम्स विषयी बोलत असतो तो. एक मिनिट मिसेस प्रधान.